Hello guys, myself Harsh and we will discuss about the important topic of midwifery and gynecology JNM third year fetal skull. ठीक आहे. तर आपण बघणार आहे फिटल स्कल जो IMP असतो मिडवायफरी अँड गायनेकोलॉजीच्या पेपरमध्ये. ठीक आहे. तो किती मार्क्सला येत असतो? तो येत असतो 5 मार्क्सला शॉर्ट नोट्समध्ये. ठीक. तर काय बघू फिटल स्कल. फर्स्ट बघू आपण त्याचं इंट्रोडक्शन. ठीक आहे. इंट्रोडक्शनमध्ये फर्स्ट पॉईंट काय बघणार आहे? फिटल स्कल इज अ अवॉइड शेपचा असतो. कोणत्या शेपचा असतो? अवॉइड शेपचा. अवॉइड शेप म्हणजे काय? अंडाकृती असतो. ठीक आहे. सेकंड पॉईंट काय? इट इज अ लार्ज इन प्रपोर्शन टू द अदर पार्ट ऑफ द स्केलेटन. ठीक आहे. अदर जे स्केलेटल आहे, ठीक आहे, त्याच्यामध्ये तो त्याच्यापेक्षा तो आता झाला फिटल स्कलची डायग्राम. ठीक आहे. फिटल स्कलमध्ये फर्स्ट कोणता बघितला आपण वोल्ट. ठीक आहे. सेकंड बेस, थर्ड फेस. आता वोल्ट म्हणजे काय असते? जो वरचा पोर्शन असतो ना फिटल स्कलचा, तो काय असतो? वोल्ट असतो. ठीक आहे. आणि बेस, आता कोणत्याही गोष्टीचा खालचा जो पोर्शन असतो तो बेस असतो. ठीक आहे. तर फिटल स्कलचा जो खालचा पोर्शन आहे ना ते बेस आहे. आणि फेस तर तुम्हाला माहीतच आहे. जो फेसवर जे बोन आहे त्यांनी फेस बनलेला आहे ना समोरच्या बोननी, त्याला काय म्हणते? फेस म्हणते. हा कशाने बनलेला आहे? 5 बोननी. बघा तर बेस किती बोननी बनलेला आहे? 4 बोननी बनलेला आहे. ठीक आहे. तर ते पण बघू. आता दोन काय आहे? टेम्पोरल. जो बेस आहे त्याच्यामधले 2 बोन काय आहे? टेम्पोरल. ठीक आहे. टेम्पोरल म्हणजे जे कानाच्या वरचे बोन असतात, ठीक आहे, त्याला आपण टेम्पोरल म्हणतात. प्रत्येक उजव्या कानाकडे आणि डाव्या कानाच्या वरचे जे बोन आहे, ठीक आहे, त्याला काय म्हणतो आपण? टेम्पोरल बोन म्हणतो. ठीक आहे. सेकंड काय आहे? इथेमॉइड. इथेमॉइड. ठीक आहे. इथेमॉइड जो बोन असतो तो ऑर्बिटल कॅव्हिटीमध्ये असतो. तो किती असतो? एकच असतो. ठीक आहे. थर्ड काय आहे? स्पिनॉइड. स्पिनॉइड तो किती असतो? एकच असतो. आणि सम पार्ट ऑफ ऑसिबिटल बोन. ठीक आहे. आता बघा फोरामन ऑफ मॅग्नम जो आहे, एक मिनिट सांगतो तुम्हाला डायग्रामनुसार. ठीक आहे. जो फोरामन ऑफ मॅग्नम आहे, हे बघा, जो खालचा पोर्शन आहे जिथून स्पायनल कॉर्ड सुरू होते, जिथून सुरू होते ना त्याला म्हणतो आपण फोरामन ऑफ मॅग्नम. तिथपासून, ठीक आहे, जर काही पोर्शन जो आहे ऑसिपिटलचा तो कशात असतो? बेसमध्ये येतो. ठीक आहे. आता थर्ड पार्ट बघू आपण फिटल स्कलचा फेस. ठीक आहे. तर बघा फेस हा किती बोननी बनलेला आहे? 14 बोननी बनलेला आहे. ठीक आहे. आता नेक्स्ट व्हिडिओ आपण कशावर बनवणार आहे? जो फेसचे बोन आहे तो एक्सप्लेन करू. ते किती आहे बघू, विथ डायग्राम बघू. ठीक आहे. आता बघा सुचर्स. आता काय बघणार आहे आपण? फिटल स्कलला किती सुचर्स आहे. तर सुचर्स म्हणजे काय बघून घेऊ त्याच्या आधी. दॅट एरिया वेअर 2 स्कल बोन जॉईन टुगेदर इज कॉल्ड सुचर. समजलं? जो असा एरिया जिथे नाही का टू और मोर बोन जॉईन होतात, ठीक आहे, त्याला काय म्हणतो? सुचर्स म्हणतो. काय म्हटलं? द एरिया वेअर 2 स्कल बोन जॉईन टुगेदर इज कॉल्ड सुचर. ठीक आहे. काय म्हटलं आहे? 2 स्कल बोन जॉईन होतात त्याला काय म्हणते? सुचर्स म्हणते. आलं लक्षात? ठीक आहे. तर फिटल स्कलला किती सुचर्स आहे? 4 सुचर्स आहे. फर्स्ट काय? फ्रंटल. ठीक आहे. सेकंड काय? सजायटल. थर्ड कोणचा आहे? कोरोनल. आणि फोर्थ लॅम्बॉइडल. ठीक आहे. तर फर्स्ट काय बघू आपण? फ्रंटल सुचर बघू. ठीक आहे. फ्रंटल सुचर जो आहे तो कुठे प्रेझेंट असतो? तो 2 फ्रंटल बोनमध्ये प्रेझेंट असतो. जो फ्रंटल बोन किती आहे? 2 आहे ना. जो फ्रंटल बोन आहे त्याच्यामध्ये जो फ्रंटल बोनला जो जोडतो, ठीक आहे, त्याला काय म्हणते? फ्रंटल सुचर म्हणतात. ठीक आहे. आता सेकंड काय आलं लक्षात? ठीक आहे. सजायटल सुचर बघू. आता सजायटल सुचर कुठं प्रेझेंट आहे? जो 2 परायटल बोन आहे, जे वरचे बोन बघितले आपण परायटल, ठीक आहे, जो वरचे परायटल बोन आहे, ज्याला जो वरचे परायटल बोन जोडतात, ठीक आहे, त्याला काय म्हणतो आपण? सजायटल सुचर म्हणतात. आलं लक्षात? फ्रंटल सुचर कशाला म्हणतात? जिथे 2 फ्रंटल बोन असतात, ठीक आहे, त्याच्यामध्ये काय असतो? फ्रंटल सुचर असतो. सजायटल सुचर कुठं प्रेझेंट असतो? 2 परायटल बोनच्या मध्ये. ठीक आहे. आता बघू कोरोनल सुचर. ठीक आहे. कोरोनल सुचर कुठं प्रेझेंट आहे? फ्रंटल बोन आणि परायटल बोनच्या मध्यामध्ये काय प्रेझेंट आहे? कोरोनल सुचर. ठीक आहे. फोर्थ काय? लंबॉइडल सुचर. लंबॉइडल सुचर कुठं प्रेझेंट आहे? परायटल आणि ऑसिपिटल बोनच्या मध्ये. ठीक आहे. आता फिटल स्कल जो आहे त्याला 2 फेंटेनाइल्स असते. ठीक आहे. फेंटेनाइल्स कोणचं? अँटेरियर आणि पोस्टेरियर. ते बघू आपण. फेंटेनाइल्स म्हणजे काय? द एरिया वेअर 2 or more सुचर जॉईन इज कॉल्ड फेंटेनाइल्स. ठीक आहे. काय म्हटलं याच्यात? जेव्हा 2 आणि त्याच्यापेक्षा जास्त सुचर जॉईन होतात त्या जागेला काय म्हणते? फेंटेनाइल्स म्हणतात. ठीक आहे.
आपल्या फिटल स्कलमध्ये किती सुचर्स आहे, 6 सुचर्स आहे, बट जो 2 आहे ते IMP आहे. ठीक आहे, ऑब्स्टेटिकल इम्पॉर्टन्स आहे दोघालाच. ठीक आहे, तर फर्स्ट काय अँटेरियर आणि पोस्टेरियर. ठीक आहे, तर फर्स्ट काय बघू आपण, अँटेरियर फंटेनल्स बघू. ठीक आहे, अँटेरियर फंटेनल्स इट इज लार्जेस्ट फंटेनल्स. ठीक आहे, जे 2 सुचर आहे त्याच्यामधला सगळ्यात मोठा कोणता आहे, अँटेरियर फंटेनल्स आहे. ठीक आहे, इट इज द जंक्शन ऑफ सजायटल, फ्रंटल अँड कोरोनल. बघितलं होतं आपण फ्रंटेनल कशाला म्हणतात, जे 2 आणि त्याच्यापेक्षा जास्त सुचर जेव्हा जॉईन होतात त्याला काय म्हणते, फंटेनल्स म्हणत असते. तर नेक्स्ट काय होतं, इट इज अ डायमंड शेप. कोणत्या शेपचा आहे, हा डायमंड शेपचा आहे. कोण, अँटेरियर फंटेनल कोणत्या शेपचा आहे, डायमंड शेपचा आहे. ठीक आहे, आणि अँटेरियर फंटेनल्सला काय म्हणत असते, ब्रेग्मा. काय म्हणत असते, ब्रेग्मा म्हणत असते. ठीक आहे, नेक्स्ट इट इज मेजर अबाउट 2.5 सेंटीमीटर लॉंग अँड 1.5 सेंटीमीटर वाईड. ठीक आहे, किती सेंटीमीटर लॉंग आहे, अँटेरियर फंटेनल्स 2.5 सेंटीमीटर लॉंग आहे. ठीक आहे, आणि 1 सेंटीमीटर वाईड आहे. ठीक आहे, आणि अँटेरियर फंटेनल्स क्लोज बाय 18 मंथ ऑफ एज. ठीक आहे, जेव्हा बेबी किंवा बाळ 18 मंथचं होत असते तेव्हा अँटेरियर फंटेनल्स क्लोज होते. ठीक आहे, समजलं. अँटेरियर फंटेनल्स काय म्हणत असते, ब्रेग्मा म्हणत असते. ठीक आहे, काय ब्रेग्मा म्हणत असते, डायमंड शेपचा असतो. ठीक आहे, लार्जेस्ट फंटेनल्स असतो. ठीक आहे, आणि किती सेंटीमीटर लॉंग असते, 2.5 सेंटीमीटर लॉंग असते आणि 1.5 सेंटीमीटर वाईड असते. आणि कधी क्लोज होतो तो 18 मंथमध्ये. ठीक आहे, आता नेक्स्ट काय, पोस्टेरियर फंटेनल्स. ठीक आहे, पोस्टेरियर फंटेनल्स इज ऑल्सो नो ॲज लॅबडा. ठीक आहे, तर पोस्टेरियर फंटेनल्सला काय म्हणते, लॅबडा म्हणते. ठीक आहे, आणि हा कोणत्या शेपचा असतो, ट्रँग्युलर शेपचा असतो. ठीक आहे, आणि हा कधी क्लोज होतो, 6 वीकमध्ये क्लोज होतो. ठीक आहे, समजलं. ठीक आहे, आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये काय बघू आपण, डायमीटर्स.